हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर हा ब्लॉगसुद्धा खूप जुना आहे, इवन एक महिना अगोदरचा असेल. तर आम्ही गेलो होतो गावी आणि आम्ही पहाटे पहाटे गेलो तरी एवढी सारी गर्दी होती. तर ऑब्वियसली लोक पण आपल्यासारखाच विचार करतात, लवकर गेलं तर लवकर घरी पोहोचू, आणि गर्दीसुद्धा नसते. आणि तेव्हा नेमकी ख्रिसमस होतं आणि एवढी सारी गर्दी होती. आम्हाला वाटत पण नव्हतं आम्हाला जागा भेटेल म्हणून, पण भेटली जागा आणि खूप छान बस भेटली होती आम्हाला. सो तेच आम्ही गावाकडे निघालो होतो आणि 9-9:30च्या दरम्यान बस होती ना, तर ती फाउंटन हॉटेलला थांबलेली आणि तिथलचा जो नजारा आहे तो तर तुम्ही बघतच आहात. आता हा जो ब्लॉग आहे ना, यामध्ये खूप साऱ्या गोष्टी एकत्र आहे. इव्हन इकडनं जाण्याचं पण मी शूट केलं आहे, नंतर मी गेली माहेरी, ते पण मी शूट केलं, तिकडनं येतानाचं पण शूट केलं. म्हणजे एक प्रकारची खिचडीवाला ब्लॉग हा आहे. सो आय होप तुम्हाला आवडेल. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर इथे मस्त असा गरम गरम चहा घेतला. 20 रुपयाला चहा होता, पण एवढा मोठा चहा होता ना, डायरेक्टली पोटच भरून गेलं होतं. तुम्ही बघू शकता किती मोठ्या ग्लासमध्ये त्यांनी चहा दिला होता आणि चहा पण खूप भारी होता. म्हणजे गुळाचा चहा होता हा, सो खूप भारी लागत होता. म्हणजे मी तर एवढा चहा कधीच पित नाही, बट मला तो आवडला सो मी पिले. आणि तो बाहेरचं जे व्ह्यू आहे ना, तो बघत बघत मी हा चहा जो होता ना तो एन्जॉय करत होते. त्यानंतर बस सुरू झाली होती. आता आम्ही फक्त फाउंटेनला चहाच पिलो होतो, कारण आम्ही तेथे नाश्ता करत नाही. आमचं एक ठरलेलं नाश्ता सेंटर आहे संगमनेरमधलं, सो आम्ही तेथेच नाश्ता करतो. आणि ते शिवची झोप बऱ्यापैकी झालेली होती आणि शिव फ्रेश पण बऱ्यापैकी झालेला होता, तरी पण त्याला परत झोप येत होती. आता इथे तुम्हाला ना शंख वाजल्यासारखा आवाज येत असेल, कारण येथे जे आमचे शेजारी आहेत ना, ते डेली शंख वाजवतात. सो तोच आवाज तुम्हाला मागे आला असेल. येथे बाबा झोपले होते आणि शिवचं चालू होतं की मी टोपी घालणारच नाही, मला टोपी काढायचीच आहे. आणि थंडी तर एवढी बेकार होती आणि याला टोपी ठेवायची नव्हती. नंतर आम्ही पोहोचलो होतो चंदनापुरी घाटामध्ये. आणि ते खूप भारी वाटतं. चंदनापुरी घाट ना खूप भारी वाटतं. जेव्हा पाऊस असतो ना, तेव्हा तर हे बघण्यासारखा नजारा असतो. त्यानंतर फायनली आम्ही संगमनेर बस स्टॉपवर पोहोचलो होतो आणि आता आम्ही चाललो होतो नाश्ता करण्यासाठी. कारण मला तिथलचं साऊथ इंडियन हे खूप आवडतं. ते नावाप्रमाणेच आहेत, साऊथ इन माऊथ असं त्या हॉटेलचं नाव आहे आणि खूप भारी आहे. मला तर खूप आवडतं. तुम्ही पण जर संगमनेरला जर कधी गेले तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. साऊथ टू माऊथ असं होतं ते, सॉरी. त्यानंतर आम्ही ऑर्डर दिली होती. अमितसाठी मेदूवडा घेतला होता, आजीसाठी उत्तप्पा घेतला होता आणि माझ्यासाठी घेतला होता स्पंज डोसा. आणि तुम्ही पुढे बघू शकता शिव आणि बाबांची काय जे होती मस्ती ती सुरू होती. त्यानंतर आम्ही घरी पोचलो होतो आणि घरचं आराम वगैरे केला, नंतर स्वयंपाक वगैरे केला आणि आम्ही गेलो होतो टेरेसवरती. टेरेसवरतून असं काहीसा आमच्या घरचा जो व्ह्यू आहे ना तो दिसतो.
त्यानंतर म्हटलं वहिनींनाही थोडंसं ब्लॉगमध्ये घ्यावा. ह्या आमच्या सर्वात मोठ्या जाऊबाई आहेत, तर त्यांना पण ब्लॉगमध्ये घेतलं. खाली शिवचं काहीतरी चालूच होतं गोंधळ. त्यानंतर येथे आमच्या ज्या 2 मैना होत्या ना, तर त्या बॅडमिंटन खेळत होत्या आणि त्यांना समजलं सुद्धा होतं की मी वरतून त्यांचा व्हिडिओ काढते. तिकडे आहे गोठा. आता आम्हाला मेंढ्या पाहून जेवढं पहिलं शिवला काही वाटायचं ना तेवढं वाटत नाही, कारण आता मेंढ्या पुण्यात सुद्धा बघायला भेटतात. सो त्याला तेवढं पहिल्यासारखं काही अट्रॅक्शन नाही. तर येते म्हटलं चला यांना जॉईन होऊया, आपण पण थोडंसं बॅडमिंटन खेळूया, कारण मी खूप दिवसातून बॅडमिंटन खेळत होते. खूप भारी वाटत होतं. आणि आमच्या घरी खरंच हे खूप भारी आहे. आमच्या घरी कुठल्याच गोष्टींचं रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. म्हणजे आपण जसं पाहिजे तसं म्हणजे नाही का, असं बॅडमिंटन, क्रिकेट वगैरे ह्या गोष्टीसुद्धा आपण घरी खेळू शकतो. आमच्या घरी असं काही नाही का खूप तुम्ही सुना आहे तर सुनांसारखंच राहा, आम्हाला मुलींसारखं ट्रीट केलं जातं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना सकाळी ब्लॉग परत सुरू झाला होता आणि आमच्या घरून सनराईज एवढा भारी दिसतो ना, मला तो खूप आवडतो. जेव्हा आपण किचनमध्ये असतो ना तेव्हा सनराईज होतो आणि ते किचनमधून प्रॉपरली त्याचा व्ह्यू दिसतो आणि तो मला बघायला पहिल्यापासून खूप आवडतो. आणि आता फायनली आम्ही दुपारून आलो होतो माझ्या माहेरी. सो हा रोड जर बघितला ना काहीतरी वेगळंच मनाला सुख देऊन जातो. माहेर म्हणजे सुख असतं, रिअली माहेर म्हणजे सुखच असतं. तर हा जो रोड आहे हा माझ्या माहेरीच जातो. आम्ही 70-80 किलोमीटरचं डिस्टन्स काटून आलो होतो आणि फायनली आता मी आली होती माझ्या माहेरी. आणि माहेर कुणाला आवडत नाही, ऑब्वियसली सर्वांना आवडतंच, कारण ती एक आपण काय म्हणू शकतो ना, म्हणजे कुठल्याच गोष्टीचं टेन्शन राहत नाही तिथे. असं आपण तिथे राहू शकतो, वागू शकतो. माहेरी आपल्या सासरी किती जरी सुख असलं ना तरी माहेरी जे मुलीला सुख भेटतं ना ते कुठंच नाही भेटू शकत. सो फायनली आम्ही पोचलो होतो आमच्या घरी आणि चिक्कू दादा आमची वाट बघतच होता. चिक्कू दादा आणि शिव येते दोघांचं सुरू झाली होती मस्ती. आणि हे आहे आमचं घर. त्यानंतर परत हा ब्लॉग सुरू झाला त्याच्याही दुसऱ्या दिवशी, म्हणजे 4 दिवसाचा ब्लॉग एकत्र केला आहे मी. आणि येथे माझ्या पप्पांच्या शेतामध्ये चालू होती कांदा लागवड, जे की त्यांनी खूप दिवसातून केली. 3-4 वर्षातून केला असेल कांदा, कारण त्यांनी मध्ये कांदा करायचा नाद सोडून दिला होता. बट यावर्षी परत त्यांनी कांद्याकडे लक्ष वळवलं आहे. सो येथे चिकूदादा आणि शिवची चालू होती मस्ती. शिवला अशा गोष्टी बघायला खूप आवडतात. त्यानंतर आम्ही आलो होतो बकऱ्यांकडे. इथं होत्या काही बकरी आणि हे होतं बकरीचं पिल्लू, जे की खूप क्यूट होतं. आणि ही होती त्याची आई. आणि शहाणा शिव बघा त्याला बिचाऱ्याला मारतोय. आणि ते आजी, माझ्या दोन्ही आजी होत्या, त्यांचं काहीतरी डिस्कशन सुरू होतं. पहिल्या त्यांच्या ज्या आठवणी होत्या त्या सुरू होत्या. जे काही पहिल्या गोष्टी होत्या त्या आठवून त्याच्यावरती बोलत होत्या. आत्ताच्या जावांमध्ये एवढा गोडवा नाही आहे, बट आमच्या घरी आम्ही सर्वजणी खूप भारी राहतो. आमच्यात खूप गोडवा आहे आणि देव करो आम्हाला नजर नाही लागो. त्यानंतर मी आले होते माझ्या बहिणीच्या घरी आणि तिचं इथे घराचं काम सुरू होतं. म्हणजे पाया घेतलेला होता. आता काही दिवसात तिचं घरसुद्धा होईल आणि खूप मस्त घर होणार आहे तिचं. आणि आता हा ब्लॉग आहे त्याच्या पण दुसऱ्या दिवशीचा. मी निघाले होते रिटर्न पुण्याला, जे की खूप सकाळी निघाले होते आणि खूप डेंजर थंडी वाजत होती.
आणि आम्ही लास्टच्या सीटवर होतो, पण असं वाटतच नव्हतं आम्ही लास्टच्या सीटवर होतो. खूप भारी बस होती ती आणि खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं आपण पुण्यापर्यंत जरी गेलो ना या सीटवर बसून तरी आपल्याला काहीच म्हणजे त्रास होणार नाही. त्यानंतर बस थांबली होती तिथे एका हॉटेलला आणि तिथे खूप छान असं सकाळी सकाळी जेव्हा हॉटेलमध्ये आपण जातो ना तेव्हा असे छान पाण्यामध्ये फुलं ठेवले होते आणि खूप भारी वाटत होतं ते. त्यानंतर म्हटलं थोडंसं काहीतरी शिवसाठी स्नॅक्स घ्यावं, कारण बसमध्ये त्याला भूक लागती म्हणजे लागती. मी तसं घरून बऱ्यापैकी आणलं होतं, बट म्हटलं चला थोडंसं त्याला घ्यावा. आणि त्या आजीसाठी घेतला होता चहा आणि तुम्ही बघू शकता अक्षरशः माझे हात खूप कापत होते, एवढी डेंजर थंडी होती तिथे. आणि हा थोडासा स्नॅक शिवसाठी मी घेतलेला. पुणे आणि पुण्यातलं हे ट्रॅफिक म्हणजे सांगण्याच्या पलीकडेच आहे. तुम्हाला जर हा पूल माहीत असेल ना पुण्यातला कुठे आहे, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आमचं हे मॅन्डेटरी असतं स्टॉपला उतरलं की येथे ज्यूस घ्यायचं, तर आम्ही येथे ज्यूस घेतला. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं, एवढंच म्हणजे खूप सारं होतं. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि कमेंट आणि लाईक करायला प्लीज विसरू नका. तुमच्या एका कमेंटने आणि लाईकने आमच्यासारख्यांचं खूप उत्सुकता वाढते. सो चलो बाय बाय.